लोकही मला पुढाकार दिला की तुम्ही रिंगणात उतरा, कारण की इकडचे नगरसेवक, आमदार, खासदार गोरेगावमध्ये असून सुद्धा लोक 14 वर्षे बाहेर पडलेली आहेत, तरीही ती लोक काहीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत. कारण की ते पण कंटाळून गेलेले आहेत. घराणेशाही चालू आहे आता, कुठेतरी बंद व्हायला पाहिजे की नाही. आपल्याला आपल्याला निवडून जनता देते, लोकांच्या कामासाठी देते की नाही. आता लोक पण त्या नेत्यांना कंटाळून गेलेत की जी कामं करत नाही आहेत. त्यांना असा नेता पाहिजे की ती कामं करतील आपल्यासाठी. नमस्कार. मुंबई महापालिकेची लगबग सर्वत्र सुरू आहे आणि आपण सध्या आहोत गोरेगाव इथे. आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक 51च्या उमेदवार सुशीला संदीप जाधव. त्या गेल्या 5 वर्षांपासून राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं समाजकार्य सुरू आहे आणि आता त्या पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेवत आहेत. आपण त्यांच्या वॉर्डमधील समस्या आणि त्यांचं पुढील 5 वर्षांचं व्हिजन काय आहे ते जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. MyMTV मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या वॉर्डमध्ये किती वर्षापासून राहता? मी लहानाची मोठी इथे झाली, माझा जन्मही इथे झालेला आहे आणि आता मी राजकारणात उतरली आहे, म्हणजे रिंगणात उतरली आहे. मला राजकारणाशी काही संबंध नव्हता, पण मी जिथे राहत होती, त्रिमूर्ती सोसायटी, तिथे आम्ही 50 वर्ष राहत आलेलो आहे. पण आता 14 वर्षे लोक वंचित आहेत त्या घरापासून आणि तिथे माझे आईवडील सुद्धा राहतात आणि लोकांची परिस्थिती बघते मी की बिल्डर लोक येतात आणि घरांची लोकांना आशा दाखवतात. खूप मोठी मोठी स्वप्न लोक घेतात की आपलं घर होईल, आपण मोठ्या घरात राहायला जाऊ. पण त्यांची स्वप्न बिल्डर लोक हे करून ठेवलेले आहे आणि बेघर झालेत लोक. 8 वर्षे लोकांना भाडं मिळालेलं आहे इथे आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की ते भाडं भरण्यासाठी आपले दागिने विकून घर काम करणारे बायका आहेत तिथे, ते काम करून आपले भाडं भरत आहेत. भाडं भरणार की आपण घरातली काम, म्हणजे फॅमिली चालवणार आपण, हा पण विचार करतायत लोक. आणि मी माझ्या स्वतःची फॅमिली पण, आई वडील तिथे राहतात, तर मी ते बघून लोकही मला पुढाकार दिला की तुम्ही रिंगणात उतरा, कारण की इकडचे नगरसेवक, आमदार, खासदार गोरेगावमध्ये असून सुद्धा लोक 14 वर्षे बाहेर पडलेली आहेत, तरीही ती लोक काहीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत. मग त्यांचं म्हणणं होतं की आपल्यासारखीच कोणतरी इथे पाहिजे, म्हणून मला तेही उभं केलेलं आहे. आणि मी जिंकून आल्यावर मी त्यांची कामं करणार आणि कारण की मला त्यांच्या समस्या माहिती, कारण मी पण राहिलेली लहानाची मोठी इथेच झालेली आहे, म्हणून मला त्यांच्यासाठी लढायचं आहे. तुम्ही राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहात, तर इथल्या अशा कोणत्या प्रमुख समस्या आहे वॉर्ड मधल्या? काही ठिकाणी पाण्याची समस्या होती, परत लाईटी नव्हत्या गल्लीमध्ये, तर त्या आम्ही करून दिलेल्या आहेत. टॉयलेटची कामं करून दिलेली आहेत. तिथे 12 टॉयलेट होते कोयनावसामध्ये, तिथे आता आमचं बांधकाम चालू आहे, तिथे आम्ही 16 टॉयलेट चालू केलेली आहेत. तुम्ही आता जनतेमध्ये फिरत आहात मतदारांमध्ये प्रचारानिमित्त, तर तुम्हाला काय प्रतिसाद वाटतोय? खूप प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तिकडून, कारण की ते पण कंटाळून गेलेले आहेत. घराणेशाही चालू आहे आता, कुठेतरी बंद व्हायला पाहिजे की नाही. आपल्याला निवडून जनता देते, लोकांच्या कामासाठी देते की नाही. त्यासाठी आपल्याला आता लोक पण त्या नेत्यांना कंटाळून गेलेत की जी कामं करत नाही आहेत. त्यांना असा नेता पाहिजे की ती कामं करतील आपल्यासाठी. तुम्ही एक महिला उमेदवार म्हणून पुढे आला आहात, तर इथल्या वॉर्डमधल्या महिलांच्या समस्या कशा सोडवणार आहात? जी महिलांची समस्या म्हणजे त्यांना म्हणजे घरामध्ये पाणी, बाथरूमची सोय, लाईटीची सोय हे आपण करून देणारच आहे त्यांना. आणि एखाद्या मुलांना नोकरी नाही त्यांच्या, ते आपण कुठेतरी ॲडजस्ट करूया, आपण त्यांना कुठे नोकरीला लावूया, ते आम्ही करू. तुम्हाला यंदा जनतेने संधी दिली आणि तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात, तर पुढच्या 5 वर्षांचं तुमचं व्हिजन काय असेल? मी त्यांची कामं ते लोक आम्हाला सांगितलं आमचं काम नाही हे होत, तर आम्ही ते पहिलं काम करणार त्यांचं आणि असं करून देणार की पुढच्या 5 वर्षामध्ये ते स्वतःहून यायला पाहिजे की तुम्हीच पुढच्या वर्षी 5 वर्ष नगरसेवक व्हायला पाहिजे इथे, आणि स्वतः निवडून देतील ते मला घरोघरी जायची गरज लागणार नाही. बरोबर की नाही? धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सुमित सह मी अवंती भोयर, MyMTV मुंबई.